आजचा टॉपिक आहे आजचा टॉपिक आहे कंडिशन कन्साइनमेंट. ओके. आता इथपर्यंत कसं होतं माहितीये का? बेसिक असल्यासारखं होतं थोडस. आता आपल्याला काय हम्म. करायचंय, थोडस बेसिकच्या म्हणजे आज कन्साइनमेंट थोडं बेसिकलाच आहे. उद्या म्हणजे नेक्स्ट टाइम पासून आपल्याला काय करावं लागेल, थोडस ऍडव्हान्स मध्ये जावं लागेल. ओके. मग हम्म. आपण जाऊ. आणि सर एक एक शॉर्ट फक्त एक होतं. आता समजा आता उद्याचं एखादं समजा जर टॉपिक असेल तर एकच त्याला एकच मिनिट. वरच्या याच्यात. एकच मी काय करतो, हेडफोन लावतोय तुमचे. हं. बोला बोला, आता बोला. हा, मी म्हणलं समजा आता उद्याचा एखादा टॉपिक आहे, ओके. त्याच्यासाठी वरच्या एखाद्या टॉपिक मधलं थोडस रिव्हिजन लागत असेल तर समजा हम्म. जर तुम्ही सांगितलं की उद्या हा टॉपिक आहे तर हे थोडं एकदा बघून घ्या, तर मग आम्हाला ते तसं मग हे बघा, करता येईल का आपल्याला? म्हटलात ना, मग तुम्हाला कस्टमर मास्टर चांगल्या रीतीने, मटेरियल मास्टर चांगल्या रीतीने, आणि हा जो टॉपिक आहे रिटर्न CRDR, हे एक टॉपिक जर हम्म. तुम्ही केला ना, हे 3 टॉपिक, हम्म. तर मग इथे थोडा सपोर्ट होईल हम्म. तुम्हाला. उद्याच्या टॉपिकला का? म्हणजे इथनं पुढे जे खालचे येणार आहेत ओके ना ओके. टॉपिक, त्याला हम्म. कस्टमर मास्टर, मटेरियल मास्टर, आणि तो हे आपला कस्टमर रिटर्न, मोड, ओके. हे जर झाले तर थोडा चांगलं. आवाज बारीक येतोय तुमचा. आता येतोय का बरोबर? हा, थोडा वाढला. ओके आता. हम्म. चालेल. अं, ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. आणि कन्साइनमेंट घेऊ. ठीक आहे. आता तुम्हाला ऍज अ सर, आवाज नाही येते सर. कन्साइनमेंट, हॅलो. नाही नाही, मी बोलतच हम्म. नाहीये. आता बोलतोय मी. ओके ओके. हा. तुम्हाला एक सांगा की व्हॉट इज मीन कन्साइनमेंट, म्हणजे तुम्हाला कन्साइनमेंट वर्ड बद्दल काय माहिती आहे, जनरल वर्ड. म्हणजे एक लॉट मध्ये जी ऑर्डर असते ती त्याची डिलिव्हरी. शॉर्ट मध्ये डिलिव्हरी. ठीक आहे, पुढे अल्पेश तुम्हाला काही, तुम्ही सांगितलं लॉट मध्ये डिलिव्हरी. हॅलो. यस हा. सर. हॅलो. हा, बोला बोला बोला. आवाज येत आहे? येतो येतो येतो. हां. हां, कन्साइनमेंट इन द सेन्स आपण म्हणू शकतो की जसं एक खूप मोठा हे आहे, जसं की पॅकेज. मटेरियल्स वगैरे. तर हां, पॅकेजेस. तर ते आपल्याला कशा पद्धतीने पाठवायचं आहे, म्हणजे कस्टमरला वगैरे, तर त्याबद्दल समजा असं बरोबर बरोबर. कन्साइनमेंट. हम्म, बरोबर. कन्सेप्च्युअली तर जनरल कन्सेप्ट तसंच आहे. आता आपल्याला काय म्हणतो, कन्साइनमेंट मीन्स पॅकेज. आता आपल्याला ते जनरली ते मूवीज मधनं म्हणा किंवा ह्याच्यामधनं ते असं वाटतं की कन्साइनमेंट पोर्ट पे हम्म. आ गया, राईट. हम्म. कन्साइनमेंट है. तर इथे थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे, तसा नाहीये. इथे काय होतं माहिती का, कन्साइनमेंट म्हणजे काय. आता आता तुम्ही इंडस्ट्रीत आहात, तुम्ही मेकॅनिकल इंडस्ट्री कधी पाहिलेली आहे का? मेकॅनिकल, हो सर. हा. तर महिंद्रा अँड महिंद्रा. हा, महिंद्रा, राईट. नाशिक प्लांट, हो. नाशिक. आता पियुष, तुम्ही पाहिलेलं आहे का कधी मेकॅनिकल अदर दॅन IT कंपनी? फॅक्टरीत मी शुगरच्या आणि बरोबर रांजणगावचे पेप्सिकोचे दोन पाहिले. बरोबर, गुड. आता काय होतं बघा, की त्यांच्याकडे कन्सेप्ट आहे JIT, जस्ट इन टाइम. काय आहे? जस्ट इन टाइम, JIT. MBA आवाज कोणाकडून कट झालेलं आहे? होतोय. माझं आवाज येत नाही? झालंय आवाज, म्हणजे मध्येच तो आवाज मेन कटतोय सर थोडं. पॉइंटलाच आवाज हे होतोय, समजत बरोबर, एक नाही मिनिट एक शब्द. मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट.
कनेक्टेड होणार. आता होणार नाही. आता येतोय का क्लिअर? हा तर हो बरं आहे. सर येतोय. आज तर आता इंडस्ट्रीमध्ये काय काय कन्सेप्ट चालू आहेत बघा. जे आहे ती जस्ट इन टाइम. मग काय होतं बघा, की हम्म आता जसं ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीला जर आपण कन्सिडर केलं, जस्ट इन टाइम, ते काय म्हणतात, की आता जे ज्यांचे व्हेंडर्स असतात, MRF झालं किंवा कोणी पण, तर ते काय म्हणतात, की आम्हाला आज जर 100 गाड्या प्रोडक्शन करायच्या असतील, तर तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त काल किंवा मॉर्निंग प्रोडक्शन लाईन सुरू होण्याच्या आधी 400 टायर सप्लाय करायचे. ओके, 400 टायर सप्लाय करायचे. म्हणजे आम्हाला इन्व्हेंटरीची कॉस्ट मिनिमम करायची. क्लिअर? हम्म मग हे सगळं ऍग्री होतं बाबा, मग चला इन्व्हेंटरीची कॉस्ट कमी करायची, हे ते सगळं ओके. मग आता MRF चेन्नई पॉसिबल आहे का जस्ट इन टाइम देणं? आपला प्लांट पुण्यात, या MRF चा प्लांट चेन्नईत, मग त्याला पॉसिबल आहे का हे असं सप्लाय करणं? नाही. आहे का? हम्म नाही. मग काय करतो MRF वाला, काय करतो, इथे एक वेअर हाऊस घेतो. कुठे? इथे पुण्यामध्ये. हम्म आणि त्या हम्म वेअर हाऊसला स्टॉक ठेवतो. हम्म त्या वेअर हाऊसला स्टॉक ठेवल्यानंतर, वेअर हाऊसला स्टॉक ठेवला, हम्म मग जसं मग तो वेअर हाऊस तो काय करतो, की ह्यांना वर्षाकाठी किती लागू शकतात अंदाज लावतो. समजा लेट से 10,000. 10,000 तो टाटाला लागते कडे यार, टाटाला. मग तो 10,000चा स्टॉक, आपण इथे वाटलं तर मी कन्सेप्ट सांगतो हा. 10,000चा स्टॉक ठेवतो मग तो त्याच्या एक वेअर हाऊसला, कुणाच्या असतं टाटाला विकला की स्टॉक? टाटाला स्टॉक विकलाय का? नाही, फक्त ते स्टोर बस केलं. बस चिंचवडच्या एका MIDC मध्ये वेअर हाऊस घेतलं आणि ठेवलं. हम्म ओके. हा, पर्टिक्युलरली वेअर हाऊस टाकायचं. हा, मग काय होतं, की जसं टाटाने सांगितलं, की मला 7,000 टायर उद्या लागतील. ओके, की लगेच सप्लाय कर 7,000. तर आवाज परत यायला लागलाय. मला म्हणजे सर माईक माईक थोडा जवळच पकडा. नाही आवाज नाही, येतोय. माईकचं नाही. असा सायलेंट होते. आवाज ते ते खूप स्क्रम्बल सायलेंट होतोय. होऊन चालेल. एकच मिनिट, मी जागाच बदलतो. मे बी त्या जागेलाच असेल तो. ते पाऊस पडल्यामुळे एखाद्या वेळेस आज असेल. ठीक आहे. आता येईल सगळ्यांना व्यवस्थित आवाज. आता येतोय क्लिअर आवाज सगळ्यांना? हो. तर काय होतं बघा, की त्यांना जो स्टॉक हे करायचा असतो, मग ते काय करतात, की आपलं एक नियर बाय वेअरहाऊस घेतात आणि ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट ते सप्लाय करतात. हम्म मग आता मग ज्या वेळेस मग आता ह्याला, ते काय जनरली हा सिनेरिओला हे म्हणतात कन्साइनमेंटचा सिनेरिओ SAP मध्ये. आता मग त्यात स्टेप्स असतात. समजा चेन्नईवरनं 10,000चा स्टॉक पुण्यामध्ये वेअरहाऊसला येतोय, त्याला काय म्हणायचं? कन्साइनमेंट फिलअप. कन्साइनमेंट. फिलअप, कन्साइनमेंट फिलअप म्हणजे ही ओके. स्टेप दिसते का? हायलाइट केली बघा मी. हम्म कन्साइनमेंट फिलअप. वाटलं तर मी काय करतोय, खालची सगळंच डिलीट करतो, जाऊ दे. म्हणजे आपण काय होतं, चेन्नईवरनं 10,000चा स्टॉक निघतो आणि पुण्याला येतो. इट्स अ कन्साइनमेंट. हम्म हम्म आता मग वाटलं तुम्ही काय करतो, इथं टोटल खाली धरतो, तुमच्या लक्षात येईल. राईट, कन्साइनमेंट फिलअप टेन हम्म. थाउजंड पण इथे आपण स्टॉक विकलाय का? ओनरशिप कुणाची? नाही, ओनरशिप विकला कुणाची? नाही. मग ओनरशिप कुणाची, MRF टाटाची ची. का MRF ची? एम MRF. ओके. MRF. आता काय होतं, की
दुसऱ्या दिवशी टाटा म्हणतं मला 7,000 टायर सप्लाय करा. हम्म. ओके. मग 7,000 हम्म. ह्याला काय म्हणायचं, टाटाच्या आपलं MRF वेअर हाऊस वरनं टाटाकडे 7,000 टायर्स पाठवणं म्हणजे कन्साइनमेंट इश्यू. मग पेमेंट मध्ये किती राहतील? 7,000 इश्यू केले तर 3. 3. 3,000. राईट. अल्टिमेटली मग 10,000 येते लक्षात. 7,000 टाटाकडे गेले, 3,000 तसेच तिथे वेअर हाऊसला राहिले. मग जे 7,000 हम्म. गेले त्याला म्हणायचं कन्साइनमेंट इश्यू. ओके. आता हम्म. मग ह्या इश्यूची ओनरशिप कोणाकडे राहते? इश्यूची त्याची ownership कोणाकडे? 3,000ची ओनरशिप MRF ची, 7,000 टाटा. राईट. मग ओनरशिप त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना बिल देण्यात येईल का नाही? सांगा बरं येईल. लॉजिक. हा, त्यांना बिल देण्यात येईल. आणि फिलप मध्ये बिल देण्यात येईल का? फिलिप्सचं नाही राहणार. हा, फिलपचं बिल नसतं. 10,000 तुम्ही काय करताय, तुमच्या कस्टमरनं तुमच्याच वेळेला आणताय. ह्याच्यात कस्टमर म्हणजे फक्त कस्टमर पासून येतो म्हणून ठीक आहे, पण कस्टमरला दिलेलं आहे आणखी नाही. म्हणून इट्स कन्साइनमेंट फिलअप आणि ओनरशिप स्टील MRF कडे. दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्ही काय केलं, त्या हे वेअरहाऊसला 10,000 पाठवलेत, तिथनं 7,000 घेतलेत आणि टाटाला दिलेत. म्हणजे 7,000ची ओनरशिप टाटाची झाली, म्हणजे त्याला इनवॉइस हम्म. देण्यात आलं. हम्म. ओके. आता काय होतं बघा, की त्या 7,000 मधनं समजा एक लेट्स से 500 टायर्स खराब निघाले. मग काय झालं, ह्याला म्हणायचं कन्साइनमेंट रिटर्न. म्हणजे मग काय होणार, टाटाच्या प्लांटवरनं त्या वेअरहाऊसला ते 500चा क्वांटिटी परत येणार. बरोबर. मग काय झालं, हम्म. वेअरहाऊसला 3,000 जशाला तसे आहेत, 6,500 टायर्स आपल्या टाटाकडे आहेत आणि 500 टायर्स रिटर्न आले. त्याला काय म्हणायचं मग, कन्साइनमेंट रिटर्न. क्लिअर आहे? पण मग ते रिटर्न फिलअप मध्ये नाही पकडणार ना, फॉल्टी म्हणून. फॉल्टी म्हणून नाही पकडायची. ओके. आपण मला सांगा, जर तुम्ही हम्म. सेल करताना जर बिल देत असताल, इनवॉइस देत असताल, तर रिटर्न करताना त्याला क्रेडिट मेमो देणार का नाही देणार? बघा ना, रिटर्न करताना क्रेडिट मध्ये ना. देणार ना, कारण तुम्ही बिल लावायलात ना 7,000चं, 500 जर रिटर्न हम्म. क्रेडिट मेमो म्हणजे हम्म. तो तितकी अमाऊंट तो तुम्ही परत घेणार, म्हणजे त्याला परत करणार. हम्म. राईट. आता हे सगळं झालं. मग आता काय झालं लास्टला, की बाबा सगळं संपलं. आता MRF काय म्हटलं, किंवा MRF आणि टाटाचे डिस्कशन असं झालं, की आता आमचा काही प्लॅन नाहीये, तर तुम्हाला म्हणजे आता आमचे काही विशेष प्लॅन नाहीत यावर. मग जर हे तुम्हाला 3,000 टायर परत आणायचे असतील, कुठे परत, कुठे आपल्या चेन्नईच्या प्लांटला, तर मग त्याला काय म्हणायचं, हम्म. कन्साइनमेंट पिकअप. मग पिकअप मध्ये 3,500 आणि 6,500. लक्षात आलं? पिकअप म्हणजे काय? हम्म. आताच्या टाटाचा काही प्लॅनच दिसत नाही यार. इतकी आपली म्हणजे 3,500 टायर तिथे कशाला पडून राहू द्यायचे, इफ इट इज अ कॉस्टली आयटम. मग काय करा, परत आपली प्लांट लागून दुसरी कस्टमरला देऊन टाकू आपण. म्हणून हे कन्साइनमेंट लास्ट. आता जर तुम्ही लक्ष केलं, तर पहिली आणि फोर्थ एकमेकांना अपोजिट आहेत. फिलिप म्हणजे काय, MRF प्लांट टू पुणे वेअरहाऊस. आणि कन्साइनमेंट पिकअप म्हणजे काय, पुणे वेअरहाऊस टू MRF प्लांट. पहिली आणि चौथी हम्म. स्टेप काय, एकमेकाच्या अपोजिट आहे. आणि दुसरी आणि तिसरी हम्म. एकमेकाच्या अपोजिट. इश्यू हम्म. म्हणजे काय, पुणे वेअरहाऊस मधून टाटाला, आणि रिटर्न म्हणजे काय, टाटाकडनं पुणे वेअरहाऊस. बरोबर. हम्म. कन्सेप्ट समजला का तुम्हाला? कळालं. आता आपण हे सिस्टीम मध्ये पाहू.
मी काय करतो, पहिले स्टॉक चेक करतो थोडासा, लक्षात येईल. 1 ते 35 इच आहे. चल आपण 100च करू. प्रोसेस आहे VA01. इथे फक्त ऑर्डर टाईप काय येईल, KB. KB. तुमचा सेल्स वर्क जो काय आहे तो टाका. केबी स्केललेस म्हणजे काय? सांगतो तुम्हाला. KB म्हणजे काय बघा, काय आहे फुल फॉर्म. कन्साइनमेंट फिलअप. बरोबर, कन्साइनमेंट हम्म फिलअप. कन्साइनमेंट फिलअप. आता हे असाइन नाही आपला कॉमन एरर. आपण काय करू, जे चारी आहेत ते इथे लगेच लिंक करून टाकू. ते न्यू एंट्री कधी करायची, पोझिशन कधी करायचं? पोझिशन न्यू एंट्री कधी करायची माहिती का, ज्या वेळेस तुमचं ते म्हणते की व्हॅल्यूज येत नाहीये, आणि पोझिशन म्हणजे काय, तुम्हाला चेंज करायचं असं. काय काय मी पोझिशन कधी करायचं? ज्यावेळेस ते म्हणते की इट इज नॉट डिटरमाइंड, समजा असं म्हटलं जातं, प्राइसिंग प्रोसिजर इज नॉट डिटरमाइंड, म्हणजे काय, हम्म त्याला कुठलीच प्राइसिंग प्रोसिजर भेटत नाहीये. आणि जर हम्म अशा वेळेस त्या ठिकाणी असं झालं की प्राइसिंग प्रोसिजर डिटरमाइन झाली पण चुकीची झाली, मग त्यावेळेस तुम्ही हम्म काय करायचं, पोझिशन मध्ये जाऊन ती आयडेंटिफाय करायची आणि चेंज करायचं. ओके. आता आपल्याला काय होईल, म्हणजे थोडक्यात पुढची 0102 सारखं. हा 0102 सारखं, राईट. तर तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट मध्ये येईलच ते, आपल्याला आणखी आता जी कंडिशन टेक्निक आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात हम्म. येईलच. कॅरी जे आहेत ते लिंक केलेत, म्हणजे पुन्हा परत परत इकडे यायची गरज पडू नये. VA01 KB, एंटर. कस्टमर टाकला, कस्टमर काय आपला 90 ना, 90 टाकला. इश्यू काय आला बघा आता, इश्यू काय आलाय. No pricing procedure could be determined. हा मग आता हे एरर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. आठवतंय, आठवतंय का हे, Pricing हो सर. procedure. एंटरप्राइज स्ट्रक्चरला आलेलं आहे आणि डिटर्मिनेशन मध्ये पण आलेलं आहे. एच डिटर्मिनेशन आहेत ना त्याच्यामध्ये पण. मग वाटलं तर मी जातो डिटर्मिनेशनच चेक करतो रिसेंटली. प्राइसिंग प्रोसिजर डिटर्मिनेशन, सेल्स एरिया प्लस डॉक्युमेंट प्राइसिंग. येस. मग इथे जायचं, /OOVKK हा आपला टी कोड आहे. हा, आता इथं न्यू एंट्रीज, न्यू एंट्रीज मध्ये आता न्यू एंट्रीज का, आणि त्यांनी काय सांगितले, कुड नॉट बी डिटरमाइन, म्हणजे प्राइसिंग हम्म प्रोसिजर डिटरमाइन नाही झाली. चुकीची झाली असती तर आपण काय हम्म. केलं असतं, चेंज केलं तर. ओके. आता इथे जाऊ, SKFS डिस्ट्रीब्युशन चॅनल IS IB. आता इथं काय म्हणते, डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर. आता डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर असते बघा, नोट डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर कम्स फ्रॉम ऑर्डर टाइप, टी नोट VOV8. VOV8. हा, मग मी पॅरलली आणखी जातो, /OVOV8, आणि आपलं डॉक्युमेंट काय, इथे दिसतच ना आपल्याला, इथलं आपलं डॉक्युमेंट काय होतं, केवी. केवी. KB होतं, नाही, राईट. KR होतो. हा, केवी केवी कन्साइनमेंट फिलअप. KB कॅन्सर म्हटलं, KB होतं. हा, KB एंटर. कन्साइनमेंट फिलअप ह्याच्यामध्ये डबल क्लिक करा. डॉक्युमेंट प्राइसिंग प्रोसिजर काय बघा, बी. 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 बी वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. बी म्हणजे काय, प्लांट्स अब्रिव्हेडलेले त्यांनी, आता त्यांनी काहीतरी म्हणजे डिस्क्रिप्शन दिलं असेल, पण बी. ओके, आपण जाऊ आणि इथे बी टाकू, बी टाकू. ओके, आता इथे काय, कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर. आता कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर कुठे येते सांगा, कस्टमर प्राइसिंग कस्टमर प्रोसिजर कुठले मास्टर. येते, कस्टमर मास्टर. मग टी कोड मध्ये जा, BP तुमचा कस्टमर जो आहे तो टाका.
आपला कस्टमर कुठला आहे बघा? नॉवेल कॅम ना. 90 म्हणजे नोवेल कॅम आहे, राईट? हम्म. मग मी जातो आणि नोवेल टाकतो. हा आपला बिझनेस पार्टनर 2510 आणि रोल चेंज केला, रोल्स रोल्स सेल्सचा FLC रोल घेतला 01. आणि सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनला गेलो आणि इथंच तुम्हाला पहिल्याच सेक्शन मध्ये तुमची कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर मिळेल. काय कस्टमर प्राइसिंग प्रोसिजर? वन वन आणि स्टँडर्ड. पण स्टँडर्ड. स्टँडर्ड. वन टाकलं. आता 5 पॅरामीटर मिळाले जसं मी तुम्हाला सांगितलं. ते काय म्हणतात की 5 मिळालं, पण तुम्ही 6 म्हणजे आता हे 5 मिळाल्यानंतर तुम्हाला प्राइसिंग प्रोसिजर मिळेल. मग आपण एसीपीची स्टँडर्ड प्राइसिंग प्रोसिजर आहे RVAA01 ती टाकू. टाकली बघा, हे 5 कॉलम ही कुठे असते? ठीक आहे, इथे F4 मध्ये दिसली. ह्या जितक्या प्राइसिंग प्रोसिजर्स आहेत, जर किती तर समजा 156, त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आहेत. तर आपण कुठली घ्यायची? RVAA01, कारण ती एसीपी स्टँडर्ड आहे, राईट? आता म्हणजे इथे काय जसं ते दिसतं? 0001 असतं ते का तसं? हा, बरोबर. म्हणजे आता प्राइसिंग प्रोसिजर एसीपीनं काही दिलं तर रेफरन्ससाठी, मग ही रेफरन्ससाठी. आता जर खूप चालून आपण स्वतःची बनवली असती, इथं बघा तुम्हाला खाली दिसतील जे नसतं आठवणाऱ्या स्वतःच्या प्राइसिंग प्रोसिजर इथं मुलांनी बनवल्यात किंवा मी बनवलेल्या असतील. दिसतात का? झेड कॉल इथे यामा दिसते का? हम्म. त्या आम्ही बनवलेल्या आहेत, राईट? बघा झेडनं किंवा ह्यानं हा. असं असतं. ते आता पुढच्या टॉपिक मध्ये आपल्याला स्वतःची पण बनवायची. कंट्रोल एस, सेव्ह केला. आता याला बंद करून टाकतो. आता परत जातो आणि पहिल्यापासून स्टार्ट करतो. VA01, तुमचा कस्टमर 90. आता एंटर केली बघा, काही एरर आलाय का? नाही आला. आणि जी प्राइसिंग प्रोसिजर म्हणत होतो ती तुम्हाला ती पण दिसेल. जर हेडरला गेलात तर दिसेल बघा, तुम्हाला दिसते का? तीच टाकली होती का आपण? तीच टाकली होती हम्म. का? हम्म. आता बॅगचा डू यू वॉन्ट टू कॅन्सल? येस. आणि परत सॉरी, बॅग उगाच गेली, काही गरज नव्हती. 90 टाकलं. हा, आता काय करू? आपलं जे मटेरियल 682, म्हणजे आपण हा नोवेल म्हणून जी कंपनी आहे, नोवेल म्हणून जी कंपनी आहे, तिला आपण काय करतोय? 100 क्वांटिटी पाठवतोय, राईट? ऍज अ कन्साइनमेंट दिलं. ओके. आता तुम्हाला पॅरलली मी एक आणखी गोष्ट दाखवणार आहे. /OMMBE म्हणजे स्टॉक. हम्म. ठीक आहे. सर आपण फिलअप म्हणजे ओनरशिप तर ट्रान्सफर नाही झालेली. नाही ना, मग ओनरशिप ट्रान्सफर पण नाही मग झाली, पण तुम्हाला हा फक्त स्टॉक सेल्स ऑर्डर क्रेडिट तरी पण नाही काढली ना. का? ही कन्साइनमेंट फिलअपची सेल्स ऑर्डर आहे. आणि हे काय होतं की डेडिकेटेडली तुमच्या प्लांट वरनं हा स्टॉक निघतो, त्या वेअरहाऊसला जातो. पण हा स्टॉक डेडिकेटेडली कोणाकडे द्यायचा आपल्याला? अच्छा, नोवेल साठी डेडिकेटेड आहे. हा, डेडिकेटेडली नोव्हेलसाठी. आता एक काम करावं लागेल यार, हे 100 पॅक म्हटलंय हे ना. 100 तर नाही आपल्याकडे, मला नाही वाटत स्टॉक. 100 पॅक म्हणजे काय? 500. 500 इच. आपला स्टॉक किती आहे सध्या? वाटलं तर आपण स्टॉकच वाढू थोडासा. 2 मिनिट लागतील, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. उगाच छोटा स्टॉक घेतला की ना थोडस हे होतं. अच्छा. ऍक्च्युअल लाईफ मध्ये हे ऑटोमॅटिक असतं का? हे ऑटोमॅटिक प्रोडक्शन स्टॉक, पीपी स्टॉक वर ऑटोमॅटिक. हा हा, म्हणजे कसं होतं माहिती का, स्टॉक असा कुणी ऍड करू शकत नाही ना, कारण स्टॉक कुठनं येतो? प्रोडक्शन. प्रोडक्शन वर.
मटेरियल टाकलं, क्वांटिटी टाकली, प्लांट टाकला, स्टोरेज लोकेशन टाकलं आणि पोस्ट म्हटलं. राईट, त्याला मी बंद करतो, याला रिफ्रेश करतो. 5,000 स्टॉक आहे रे. वाटलं तर आपण ह्याला एक गोष्ट पण करू शकतो, इथे तुम्ही पॅक मध्ये पण स्टॉक बघू शकता. कुठला आता किती स्टॉक आहे आपल्याकडे पॅक मध्ये, म्हणजे आपण विकतो पण स्टॉक मध्ये, पॅक मध्ये जाता आणि पाहतोय पण पॅक मध्ये. समजते सगळ्यांना? पॅक 1027. आता तुम्ही कन्साइनमेंट किती करताय सांगा, सांगा. 100. 100. ओके, म्हणजे 100चा स्टॉक तुम्ही तुमच्या प्लांट वरनं घेऊन जाताय आणि कुठल्या तरी वेअर हाऊसला ठेवताय, पण तो डेडिकेटेड स्टॉक कोणासाठी आहे, कोणासाठी येतो? नॉवेल साठी. साठी. हा, आता इथपर्यंत तुम्ही सोबत आहात ना माझ्या? आता आपण काय करू, सेव्ह करू. हम्म. कन्साइनमेंट फिलअप. ओके, ह्याला मी सेव्ह करतो. ओके, 251 कन्साइनमेंट फिलअपची ऑर्डर निघेल. आता जर तुम्ही रिफ्रेश करून बघा, स्टॉक मध्ये काही चेंज होईल का? झाला का चेंज? होईल. झाला का पण? अच्छा, ओनरशिप नाही झाली म्हणून नाही झालं ते. नाही नाही, थांबा. पोस्ट गुड इश्यू नाही म्हणून का? हा, तुम्ही फक्त ऑर्डर काढली, ट्रक पाठवली का आणखी? ते वेअर हाऊसला ट्रक पाठवली का? नाही पाठवली. नाही. हा, मग आता /NVL01N 251 तुमचा शिपिंग पॉइंट जो आहे तो टाका. ओके, आता पिकिंग, पिकिंग मध्ये जा, 100 क्वांटिटी टाका. ओके, हम्म. आता हे झालं पोस्ट गुड्स इथू. आता आपण त्याला क्लिक केलं की पोस्ट गुड्स इथू होणार आहे. आता ह्याला मी करतो पोस्ट गुड्स इशू. हम्म. झालं, म्हणजे प्रॅक्टिकली आता प्लांट मधनं स्टॉक निघाला आणि त्या वेअर हाऊस कडे गेला. तुम्ही स्टॉक चेक करा. आता म्हणजे मुद्दाहून मी स्टॉक पॅरली का आणलं ते दाखवतो तुम्हाला. आता बघा, ते काय म्हणतायत, प्लांट मध्ये 927 आहे आणि जे दुसरं आहे कस्टमर कन्साइनमेंट त्याच्याकडे किती आहे, किती आहे दिसलं का? लेफ्ट राईट वाचा, प्लांट 927, कस्टमर कन्साइनमेंटला किती आहे, किती आहे? 100. 100. 100 आणि ह्याला डबल क्लिक करा, 0090 नोवेल केमिस्ट कडे किती स्टॉक आहे, त्यासाठी किती डेडिकेटेड स्टॉक आपण ब्लॉक केलाय. 100. म्हणजे 100. कस्टमर पण दिसतो त्यांना असं. आणि इथं जर 3 कस्टमरला असं पाठवलं असेल तर 3 कस्टमर लाईनीने येतात. हम्म. राईट, हम्म. हे झालं तुमचं कस्टमर कन्साइनमेंट कडे 100 दिसलं. तर इथपर्यंत सोबत आहेत तुम्ही. त्याच्यात ते सर रिस्ट्रिक्टेड आणि ते काय होतं आता काय 100चं होतं, डबल क्लिक केलं? आता इथे काय होतं बघा, जसं तुम्ही मला विचारलं होतं क्वालिटी इन्स्पेक्शन, रिटर्न जर आलं तर तो स्टॉक क्वालिटी इन्स्पेक्शन कडे जाऊ शकतो. ओके, आता हा ओके. रिस्ट्रिक्टेड यूज म्हणजे काय, की जर तुम्ही तो क्वालिटी इन्स्पेक्शन नंतर ब्लॉक करून टाकला स्टॉक, रिस्ट्रिक्टेड यूज. ओके, स्टॉक हम्म. ट्रान्सफर टू द कस्टमर कन्साइनमेंट. आता काही काही गोष्टी स्टॉक ट्रान्सफर करायचा असेल त्यावेळेस वापरतात, ही सोडून द्या. कारण काय होतं, बऱ्याचदा कस्टमरचा स्टॉक जर समजा तिथे गेलो, तिथे लक्षात आलं की अरे आपल्या म्हणजे म्हणजे टाटाच्या जवळच आणखी एक छोटासा कस्टमर आहे, त्याला पण एक 20 क्वांटिटी पाहिजे, पण स्टॉक तर यार ह्याचा आहे, कुणाचा, टाटाचा. तर MM वाले, आपण हम्म. नाही, MM वाले काय करतात, स्टॉक ब्लॉक करतात टाटामधून. म्हणजे 100 मधले 20 क्वांटिटी तोडतात, मग आपल्याला दिसतो कस्टमर कन्साइनमेंट 80. ते करतायत, जशा गोष्टी करता येतात. 3 नंबरची गोष्ट MM वाले करतात. स्टॉक
काय स्टॉक ट्रान्सफर कस्टमर कन्साइनमेंट असं. ठीक आहे. हम्म. चल आता इथपर्यंत आलात तुम्ही. आता याचं इनवॉइस देईल मी टाकायला देईल का, म्हणजे कस्टमरला देईल का, ह्या नोवल केमिस्टला देईल का मी हे इनवॉइस? ऑर्डर झाली कन्साइनमेंट फिलअपची, डिलिव्हरी पण झाली, हम्म. त्याचं इनवॉइस देईल का मी टाटाला? हा देणार ना. मी काय म्हणलं, ही स्टेप कुठली करतोय आपण? पोस्ट पोस्ट गुड इश्यू झाली आहे ना. नाही नाही, पण पोस्ट गिफ्ट कुठनं झाली आहे? ओके ओके, प्लांट हा हा. वरनं वेअर हाऊसला. बरोबर. कस्टमर त्या डिलिव्हरी मध्ये किंवा ऑर्डर मध्ये कशामुळे त्या कन्साइनमेंट फिल्म मध्ये? कारण तो स्टॉक डेडिकेटेड कोणासाठी मूव्ह झाला प्लांट वरनं? त्या कस्टमरसाठी, म्हणून तो त्याच्या त्या हम्म. डिलिव्हरी मध्ये आणि ऑर्डर मध्ये आहे. पण प्रॅक्टिकल तुला मिळालाय का stock? नाही नाही, नाही भेटला. नाही मिळालं. मग त्याचं नाही इनवॉइस भेटलं. तुम्ही देणार का मग? इनवॉइस देणार का त्याला? नाही नाही. नाही. म्हणजे आपण जे सध्या आहेत ते इथे आहेत, ह्या स्टेपला आहेत आपण. मग त्याचं इनवॉइस नॉट अप्लिकेबल. बरोबर. हम्म. हम्म. वाटलं तर आपण हेच आपण आपापलं वापरू ना. 100. राईट. हम्म. हम्म. चालेल. त्याचं इनवॉइस नाही, ठीक आहे, सोडून द्या मग. इनवॉइस नाही तर निग्लेक्ट म्हणून. आता काय सर होतंय? असं केलं चालेल का, तिथे ऑर्डर आणि डिलिव्हरी असं लिहिलंय, म्हणजे कुठे? प्रोसेस पण लिहिली तरी चालेल का वरती? म्हणजे ऑर्डर डिलिव्हरी आणि नो बिलिंग असं. ठीक आहे. हा इथे म्हणजे समोर 100ची ऑर्डर फिलअप, डिलिव्हरी बट नो बिलिंग. असं 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 म्हणताय का? ऑर्डर डेल बट बट नो बिलिंग नो बिलिंग. टाकतो. नो बिलिंग. राईट. नो नो. चालेल. आता तर मग त्या नोवल टीमने काय केलं की म्हणे की मला 70 क्वांटिटी पाहिजे, 70 पॅक पाहिजे. राईट. हम्म. मग ठीक आहे, परत जा VA01 केबीच्या ठिकाणी काय के एंटर करा. आणि वाटलं तुम्ही आणखी एकदा बॅक जातो. KE म्हणजे काय बघा. कन्साइनमेंट इश्यू. हा, कन्साइनमेंट इश्यू. इश्यू पहिला आतमध्ये. फिलअप होता हा इश्यू. आता ह्याच्यात जाऊ, परत 90 टाकू. कन्साइनमेंट इश्यू. राईट. मटेरियल टाका. टाकलं. किती मागितलं कस्टमरनं? 70. 70 पॅक. राईट. मग जी काय प्राइस आहे ती लागली, जे काही टॅक्सेस आहेत ते लागले बघा. हं? जे काय ते चाललं सगळं डिस्काउंट फिस्काउंट काय बसायचं ते बसलं. ठीक आहे. ते कारण आपण काय करू, आता सध्या आपण फक्त प्रोसेसवर ध्यान देऊ, नंतर मग ते मधले हम्म. पॅरामीटर आहेत ना, इथं इथे ह्या दुसऱ्या स्टेप मध्ये परत एक सिनेरिओ करून घेऊ. राईट. हा. आता मी कन्साइनमेंट इश्यू करते. कन्साइनमेंट इश्यूची ऑर्डर काढली, सेव्ह करतो. 252. स्टॉक मध्ये काही चेंज झाला का बघा. रिफ्रेश. स्टॉक मध्ये काही चेंज झालाय का? नाही होणार, नाही होणार. नाही होत. कारण फक्त तुम्ही ऑर्डर काढली, आणखी मटेरियल पाठवलेलं नाहीये. मग परत /NVL01N. सर एक क्वेश्चन होता, जसं की बोला. आता आपण ही कन्साइनमेंट आहे ओके, ती ऑलरेडी आपण एका वेअरहाऊसला डिलिव्हर केलंय ओके, हम्म. है ना? बरोबर हॅलो. बरोबर. बरोबर आहे हां. बरोबर. तर कंटिन्यू. मग ते जे जो स्टॉक आहे वेअरहाऊस मधला तोच युटिलाइज होणार ना? एक्झॅक्टली राईट. तोच युटिलाइज. हा. हां. तर मग तुम्ही बघा ना. वेगळी ऑर्डर का बरं बनवायची? म्हणजे आता आपण तर ऑलरेडी इनवॉइस केबी साठी बनवलेला आहे, तर तोच रेफरन्सनी घेऊन नाही बनवू शकत का तोच ऑर्डर? नाही नाही. कारण काय जसं होतंय, की आपण तुम्हाला इन्क्वायरी कोटेशन 100%. वगैरे बनवतो ना. हा बरोबर. हा. तोच का बनवू शकत नाही? तर त्याचं रिझन काय आहे की तुम्ही 100% वापरणार आहेत का स्टॉक? नाही. पार्शली ओके. वापरणार आहे. हा. आणि इथे जर तुम्ही बघितलं का 2 मुवमेंट व्हायल्यात. तुम्ही जर हम्म. ह्याच्यामध्ये पाहिलं एन्क्वायरी ऑर्डर कोटेशन, ह्याच्यामध्ये मटेरियल मुवमेंटच होत नाही. डायरेक्ट मटेरियल मुवमेंट केली होती ऑर्डर नंतर.
इथे तुमच्या दोन मुवमेंट व्हायल्यात. हम्म, कुठनं? प्लांट टू वेअर हाऊस, प्रॅक्टिकली मटेरियल मूव्ह झालं. हम्म, पुन्हा वेअर हाऊस हम्म. टू कस्टमर. कस्टमर, हा हा. ओके. दोन वेगवेगळे हा म्हणजे मुवमेंट आहेत. इंटरनल आहे आणि ते एक्सटर्नल आहे. हा, म्हणून. ओके ओके. ओके. आता बघा, मी ही कन्साइनमेंटची 252 म्हणजे इशू. आता इश्यू मध्ये आलो. हम्म, आता बघा, इथे स्टोरेज लोकेशन आहे का? नाही आणि पिकिंग क्वांटिटी बी नाही. ग्रेड आउट आहे. हम्म, Right. हा. आता हे कन्साइनमेंट इश्यू आहे, हे सगळं असं राहणार. आता मी ह्याला मी काय करतो बघा, जस्ट पोस्ट गुड इश्यू म्हणतो. जस्ट पोस्ट गुड. तुम्ही चेक करू. आता जा आणि स्टॉक चेक करा. 100 होता, किती झालाय आता? 30. अच्छा. आलं लक्षात? त्या 9 म्हणजे दिवसात इथे 25% सेपरेट एक्सेप्ट केलं मेंटेन का? होतं. हा, सेपरेटली मेंटेन होतोय तो. राईट. मला आता क्वेश्चन आलाच होता. कारण